नमस्कार मैत्रिणींनो, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे अंडा बिर्याणी। ही अंडा बिर्याणी आपल्याला कुकरमध्ये बनवायची आहे आणि कमी वेळात झटपट होणारी ही रेसिपी आहे। आता त्याच्यासाठी लागणारे साहित्य सांगते। इथे मी 8 अंडे उकडून घेतलेले आहेत आणि अर्धा किलो तांदूळ घेतले मदर इंडिया। आणि त्याच्यासाठी मी ते 7-8 कांदे उभे चिरून घेतलेले आहे, 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घेतली आहे मिक्सर मध्ये आणि 9-10 मिरच्या चिरून घेतलेल्या आणि खडा मसाल्यामध्ये मी 2 तेजपान घेतले आणि दालचिनीचे तुकडे घेतले 2-3, एक स्टार फूल घेतलं, विलायची घेतली मोठी आणि छोटी, 4 लवंगा, 4 मिरे आणि 6 जिरे घेतलेले आहेत। आता ह्या सर्व अंड्यांना आपण काप देऊन घेऊ थोडे। हे काप याच्यासाठी द्यायचे की याच्यामध्ये मसाला चांगला जिरतो मग आणि छान टेस्टी लागतात। आता आपण याला हळद आणि मिरची लावून घेऊ या अंड्यांना। अशी सगळीकडून आपल्याला लावून घ्यायची। आता ह्या तेलामध्ये आपण ही अंडी फ्राय करून घेणार आहोत। 2 मिनिटं आपल्याला ह्या तेलामध्ये ही अंडी फ्राय करून घ्यायची आहे। ही अंडी आपण सगळी फ्राय करून घेतली। आता आपण याच्यामध्ये सर्व खडे मसाले टाकू। हा कांदा टाकू कापलेला, कांदा आपल्याला चांगला लाल रंगावर तळून घ्यायचा आहे हा। आता आपण याच्यात टोमॅटो टाकून घेऊ। हिरवी मिरची टाकते, अद्रक लसूण पेस्ट टाकू, पेस्ट चांगली फ्राय करून घेऊ याच्यामध्ये। आता हळद पावडर टाकू, मिरची पावडर टाकू, धना पावडर, कुठलाही एक बिर्याणी मसाला टाकू। सर्व मसाले याच्यात परतून घेऊ। सर्व राईस त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ। आता हा राईस सर्व मसाल्यामध्ये परतून घेऊ आपण चांगला। आता ही सर्व अंडी याच्यामध्ये टाकून घेऊ। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकू, चवीप्रमाणे मीठ टाकू, कोथिंबीर टाकू, 2 चमचे गावरान तूप टाकू। आता आपण कुकरला झाकण लावून घेऊ। आता हे कुकरच्या आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊ।
हे बघा मैत्रिणींनो, आपली बिर्याणी इथे तयार झालेली आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा, आपली बिर्याणी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे आपली अंडा बिर्याणी इथे तयार झालेली आहे. आणि माझी रेसिपी तुम्हाला ही जर आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा. थँक्यू.